टोकन लेट असल्यामुळे लवकरच बैल भरून निघालो. भैयाचा कार्यकर्ता म्हणला सेट मेरे को वडापावचे सुबह सुबह, तभी मी आळे में जाके बैल पकडूंगा. मग काय त्याला वडापाव वगैरे चारला मस्तपैकी. जाता जाता आपले फॉलोअर मंडळी भेटले, त्यांना हात करून निघालो आपण पुढे. घाटात एवढ्या लवकर पोचलो तर यात्रा कमिटीच आली नव्हती, पण आम्ही सगळ्यांच्या आधी सज्ज होतो तिथंच. घाट काय चालू नव्हता झाला, पण गाडी मालकांची एवढी धडपड, एकावरती एक गाडी टाकली घाट चालू व्हायच्या आधीच. कारण गाड्या मालकांना माहिती नंतर लई चंबळ होती. मग काय थोड्या वेळाने गावकरी मंडळींनी निशाण वगैरे आणून घाटाचं पूजन वगैरे करून घेतलं आणि घाटाला सुरुवात झाली. मग काय आपल्या रिलस्टार बैलगाडा संघटना लगेच बैल वगैरे घेऊन आली. ॲपलला जोड सॅमसंग आणला होता आज. आपल्या ॲपलची पहिलीच वेळ होती, त्यामुळे त्याला काही तळात कळालं नाही. नंतर लय पळालं. ठीक आहे, काय विषय नाही. पहिलो ना आपण आपला घरचा तयार करणार, विकत आणून कुस्ती नाही करणार. त्यानंतर आपल्या मित्रमंडळींची बैल झुपून आपण घरचा मार्ग पकडला आणि घरी आलो. कसं आहे मग 3 महिन्याचा ॲपल पाकड्या. घरी आल्यावरती जाम भूक लागली होती. बिर्याणी खायचं नियोजन होतं. नंतर कळालं आज चतुर्थी आहे. मग काही पुरी भाजीवरती दानका दिला. थोड्या वेळाने गोट्यात गेलो तर बैलांनी जाम राडा केला होता, काय सांगायचे. मग काय आपल्या देवा बायला एका दाव्यावरती बांधलं. थोड्या वेळ मस्त चिंगवत होता बाई. त्यानंतर आपल्या बैलांना मस्त कुठे वगैरे टाकून आतमध्ये बांधून घेतलं. असा होता मित्रांनो आजचा आपला मिनी ब्लॉग.